हरे कृष्णा. तर भगवद्गीतेमध्ये कृष्ण सांगत आहेत कारण गुणसंग. संग हा संघच आहे की जो आपल्याला या भौतिक जगाशी बांधतो आणि हा संघच आहे जो आपल्याला या भौतिक जगातून मुक्त करतो. म्हणून शास्त्र साधू संघाची शिफारस करतात. अथा श्रद्धा तथा साधू संघ. आणि साधू संघ केल्याने भक्ती उत्पादित पुंसहा, त्या व्यक्तीमध्ये भक्तीचा उदय होतो. आणि ही भक्ती ज्ञान कर्म आदी अनावृत, ही कोणत्या कर्म अनुष्ठानावरती डिपेंड नाहीये किंवा ही भक्ती कोणत्या ज्ञानावरतीही डिपेंड नाहीये. भक्ती ही स्वप्रकाशित आहे, स्वतंत्र आहे. आता जे ज्ञान आहे हे ज्ञान हे ऍक्च्युली भक्ती ज्ञानावरतीही डिपेंड नाहीये. ज्ञान म्हणजे श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात त्या पद्धतीनं तत्पदार्थ ज्ञान, त्वम पदार्थ ज्ञान, संबंध ज्ञान, ब्रह्मजीव ऐक्य ज्ञान. तर यापैकी जे ब्रह्मजीव ऐक्य ज्ञान आहे हे डेंजरस आहे भक्तीसाठी, आणि बाकी जे 3 आहेत ते पोषक आहेत भक्तीसाठी. पण त्यासाठी सुद्धा वेगळे असे प्रयत्न करावे लागत नाहीत. साधू संघ जर बळकट असेल तर हे तत्पदार्थ ज्ञान, त्वम पदार्थ ज्ञान, संबंध ज्ञान हे हृदयामध्ये ऑटोमॅटिकली प्रकाशित होत असतात. आणि जर हे दिव्य ज्ञान हृदयामध्ये प्रकाशित झालं तर कृष्ण सांगत आहेत, ते म्हणतायत या ज्ञानानं काय होतं, पुताम, व्यक्ती शुद्ध होतो. पण जर साधुसंग बळकट नसेल तर अनेक वर्ष साधुसंग करून प्रॅक्टिस करूनही पुताम, शुद्धीकरण, की जे महाप्रभू सांगत आहेत पहिला रिझल्ट चेतोदर्पण मार्जनम, ते होत नाहीये. म्हणून साधुसंग बळकट असणे फार महत्वाचं आहे. कमकुवत साधुसंग हा आपल्याला भक्ती मार्गामध्ये उन्नत करण्यासाठी मदत करत नसतो. हरे कृष्ण.